बाळांनो, प्रश्न काळजीपूर्वक ऐका. इन ट्रायंगल ABC B डॅश D डॅश C BD 7 दिलेलं आपल्याला, BC 20 दिलेलं आहे. फाइंड DC आपण काढूया. देन फाइंड द रेशो, म्हणजे आपल्याला आता पण काय करावं लागेल, फिगर घ्यावी लागेल. फिगर घेतल्यानंतर रेशो कोणते आहेत ते बघूया आपण. 3 रेशो दिलेले आहेत. थोडंसं खाली असू दे. चला, इन ट्रायंगल ABC BC इज इक्वल टू BD प्लस DC. BD ची लांबी 7, DC काढायचं आहे. BC 20 मायनस 7 इज इक्वल टू DC आणि DC इज इक्वल टू 13. DC ची लांबी आपल्याला 13 दिलेली आहे बाळा. आता एक एक रेशो घ्या. एक मिनिट. BDC ओके. 1 नंबर एरिया ऑफ ट्रायंगल ABD अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADC इज इक्वल टू सांगा. ABD चा बेस BD, ADC चा बेस कोणता आला, DC. कारण त्यांचे हाईट इक्वल दिलेले आहे बाळांनो. हाईट इक्वल असेल तर बेस लिहायचा. BD ची लेंथ किती दिल्या, 7, DC 13. 2 नंबरचा रेशो एरिया ऑफ ट्रायंगल ABD अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC. ABD बेस कोणता आला, BD. ABC चा बेस BC. कारण दोन्ही ट्रायंगलची, तिन्ही ट्रायंगलची हाईट इक्वल आहे. मग BD चे 7 अपॉन BC 20. आणि 3 नंबरला विचारलेला आहे एरिया ऑफ ट्रायंगल ADC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC. ADC चा बेस DC, कारण याची पण हाईट A पर्यंत आहे आणि ABC ची पण हाईट A पर्यंत आहे. DC बाय BC बरोबर 13/20. पहिल्यांदा BC इज इक्वल टू BD प्लस DC, पक्षांतर केलं 13 आला. रेशो दे हॅव इक्वल हाईट्स. द रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स हॅविंग इक्वल हाईट्स इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसिस. स्टेटमेंट लिहिलं, रेशो काढला. 2 नंबरचा ट्रायंगलची नावं, दे हॅव इक्वल हाईट, पुन्हा रेशो तोच. बेस लिहिला, बेसच्या किमती लिहिल्या. आणि 3 नंबरला 2 ट्रायंगल दे हॅव इक्वल हाईट्स. स्टेटमेंट, रेशो. पट लिहून घ्या. तुमचं जितकं लिखाण होईल तितकं ही गणित एकदम साधी होऊन जातील बाळा.